खानदेशबद्दल बोलताना मला वाटतं तापीचा उल्लेख येणं खूप महत्त्वाचं आहे. तर तापी आणि त्याच्यामुळे काय म्हणूयात समृद्धीला आलेलं खानदेश, याचा कसा आपल्याला अर्थ लावता येतो? अगदी. तापीबद्दल बोलताना एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की बहुतांश नद्या या उगम पावतात, पूर्वेकडे प्रवास करतात आणि मग पूर्व किनाऱ्याला लागून असलेला समुद्र आहे त्या ठिकाणी त्या मिळतात. तापी नदी ही उगम पावते, पण ती वाहते पश्चिमेकडे. आणि मग पश्चिमेकडे प्रवास करत 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 सुरतेच्या इकडनं वळसा घालून ती पश्चिम समुद्राला जाऊन मिळते. आणि हा जर रूट तुम्ही बघितलात तर अगदी सुरतेपासून जरी तुम्ही सुरुवात केलीत तरी तिथून ते नंदुरबारमध्ये असणाऱ्या प्रकाशा गावापर्यंत ही सगळी जुनी ट्रेड रूटवरची महत्त्वाची गावं आहेत. त्या प्रकाशा गावामध्ये तापी नदीच्या काठी जे उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये ब्लॅकवेअर पॉटरी म्हणतात, की काळ्या रंगाचा थर हा त्या पॉटरीला आलेलो असतो, तशा पद्धतीनं ती भाजली जाते. तर ती पॉटरी तिथं मिळालेली आहे, तिथं आपल्याला नाणी मिळालेली आहेत. त्या ठिकाणी त्याच्याही आधीच्या कालखंडामधल्या अनेक गोष्टी उत्खननामध्ये मिळाल्या आहेत. म्हणजे हा सगळा भाग नाही म्हटलं तरी 4,500-5,000 वर्ष जुना भाग आहे. बरं. आणि मग तो त्या व्हेरिएशनमध्ये डेव्हलप झालेला आपल्याला दिसतो तिथे. आणि मग सुरत हे महत्त्वाचं केंद्र होतं. या बाजूला मध्ये पश्चिमेकडे येताना परत पैठण लागतं, मध्ये नाशिक लागतं, त्या बाजूला नवसारी, डांग हे सगळे जिल्हे लागत जातात आणि मग आपण खानदेशामध्ये प्रवेश करतो. मग तिथं प्रकाशा लागतं. तर या सगळ्या भूभागावरती असणाऱ्या गोष्टी या तापीमुळे तयार झालेल्या गोष्टी आहेत. सो हे त्या नदीचं महत्त्व आहे. आणि प्रकाशा गावाला तापी आणि अजून एक नदी, बहुतेक गिरणा नदी, तर ते प्रकाशा म्हणजे बेट आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूनं त्या नद्या वाहतात. तो संगमाचा भाग आहे, अतिशय पवित्र भाग आहे. तिथं प्राचीन मंदिर आहेत त्या प्रकाशामध्ये. आणि कदाचित महाराष्ट्रामधल्या ज्या काही जुन्या वस्ती होत्या, म्हणजे पुण्याजवळ इनामगाव आहे, सोलापूरजवळ तगर म्हणजे तेर नावाचं जे आत्ता गाव आहे धाराशिव जिल्ह्यात ते आहे, तर त्याच पद्धतीची जुनी वस्ती कधी काळी या प्रकाशा गावामध्ये असणार आहे. एवढं महत्त्वाचं ते स्थान त्या खानदेशामध्ये आपल्याला बघायला मिळतं. सो हे तापीचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला आहे, की महाराष्ट्र, गुजरात या सगळ्या ट्रेड रूटला जोडणारा जो प्राण आहे तो प्राण म्हणजे तापी. तापी क्या बात. आणि हे प्रकाश जे गाव म्हणताय तुम्ही, हे किती हजार वर्ष जुनं आहे? कारण का तो इतिहास अगदी कमीत कमी वर जरी बघायचं म्हटलं तरी 3,000 वर्ष, क्या बात. की तेवढं जुनं मात्र ते नक्कीच आहे. अजून आणि आपण या नद्यांबद्दल बोललो आणि त्या मंदिराबद्दल थोडंसं समजू, कारण का हे जर एवढं पुराण काळातलं मंदिर असेल तर त्याच्या आर्किटेक्चरबद्दल, त्याच्या इतिहासाबद्दल खूप ऐकण्यात इंटरेस्ट आहे. प्रकाशामध्ये तशी काही मंदिरं आहेत, पण त्या मंदिरांमध्ये जीर्णोद्धाराचं काम हे खूप मोठ्या पद्धतीनं झालं आहे. आपल्याकडे ते एक सध्या ट्रेंड आहे, ऑइल पेंट लावणे, टाईल्स लावणे किंवा दगडी हे काढून त्या ठिकाणी वेगळं काहीतरी करणे, हा ट्रेंड आहे. बरं, ते काय त्या लोकांची श्रद्धाभावना आहे, आपण काय डॅमेज करतोय कळत नाही, पण तो एक भाग त्याच्यामध्ये झाला. पण त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे आज तुम्ही प्रकाशाकडून ज्या वेळेला टुवर्ड्स धुळे येता तर त्या 2-2.25 तासाच्या प्रवासामध्ये तुम्हाला वेगवेगळी गावं त्या ठिकाणी दिसतात. तिथे वेगवेगळे मठ आपल्याला दिसतात, वेगवेगळ्या मंदिरांचे अवशेष आपल्याला दिसतात. पूर्ण मंदिरं नाही आहेत याच मधल्या ह्याच्यामध्ये, खूप मोठं नुकसान तिथं झालं आहे, ती पूर्ण नाही आहेत. पण जसं तुम्ही मुख्य शहरांकडे येता म्हणजे जळगाव आणि धुळे, तर या पॅचमध्ये ज्या वेळेला तुम्ही फिरता त्यावेळेला पाटण नावाचं जे पाटणादेवी म्हणतात, चाळीसगाव नावाच्या एका तालुक्यामध्ये तो सगळा भाग येतो. तर त्या पाटणादेवीच्या मंदिराच्या अलीकडे महेश्वर नावाचं एक मंदिर आहे. हां. हे साधारण 1000 वर्ष आधी बांधलं गेलेलं मंदिर आहे. अतिशय सुंदर मंदिर. आणि जशी खजुराहोची मंदिरं रेज्ड प्लॅटफॉर्मवरती बांधली गेली आहेत, उंच जोत्यावरती बांधली गेली आहेत, त्याच पद्धतीने हे मंदिर बांधलं गेलं आहे. तिथून परत 20 किलोमीटरच्या अंतरावरती एका नदीच्या काठी एक मंदिर आहे, पडलेलं मंदिर आहे. त्याचं गर्भगृह फक्त शिल्लक आहे, बाहेरच्या बाजूला मंडप त्यांनी करून त्याला साईडनं आधार दिला आहे. तर त्या मंदिरामध्ये त्यांनी कुठली तरी आजूबाजूची एक देवता आणून ठेवली आणि ते एक देवीचं मंदिर म्हणून तिची पूजा केली जाते. पण ज्या वेळेला त्या मंदिराला तुम्ही प्रदक्षिणा घालता त्यावेळेला त्या मंदिरावरती तुम्हाला सूर्य दिसतो, त्या मंदिरावरती तुम्हाला भैरव दिसतो, त्या मंदिरावरती तुम्हाला दुर्गा दिसते. आणि मंदिराची जी द्वारशाखा आहे म्हणजे प्रवेश करताना दाराच्या भोवतीनं जी चौकट आहे त्या चौकटीवरती 12 सूर्य कोरलेले आहेत. महाराष्ट्रामधलं आत्ता आपण एकमेव सूर्याचं मंदिर म्हणतो जे रत्नागिरीमध्ये कनकादित्याचं मंदिर आहे.
कदाचित महाराष्ट्रामधलं दुसरं सगळ्यात मोठं सूर्याचं मंदिर हे या चाळीसगावमध्ये असणार आहे. ओ त्याचे पुरावे त्या स्थापत्यामध्ये, त्या शिल्पांमध्ये तिथं आपल्याला दिसतात. सूर्याची जी खूप कमी मंदिरं आहेत, काश्मीरमध्ये, ओडिसामध्ये आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्येही या खानदेशामध्ये ते मंदिर सूर्याचं असणार आहे. तर या पद्धतीनं हे आपल्याला सगळं दिसतं. मग मेथीची मंदिरं आहेत, बलसाण्याची मंदिरं आहेत. तर त्या मेथीच्या मंदिरामध्ये मेथीचं मंदिर म्हणजे सॉरी मेथी नावाचं गाव आहे आणि धुळ्यापासून साधारण 30-32 किलोमीटरवरती ते गाव आहे. वाटेत सोनगीर नावाचं एक गाव लागतं. त्या सोनगीरला वेगळा किल्ला आहे आणि त्या सोनगीरचं वैशिष्ट्य म्हणजे की लॉस्ट वॅक्स नावाची जी टेक्निक आहे की जी आज बस्तरमधली आर्ट तयार करायला वापरली जाते छत्तीसगडमध्ये, त्या टेक्निकचा वापर करून तिथे पितळ्याच्या वेगवेगळ्या गोष्टी, तांब्याच्या वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जातात. आता ती टेक्निक म्हणजे काय, तर मेणाचा तो पुतळा किंवा ती वस्तू तयार करतात, त्याला मातीनं लिंबतात आणि मग त्याला छोटं खाली भोक असतं आणि मग ते त्या भट्टीमध्ये टाकतात. भट्टीमध्ये टाकलं की माती घट्ट होते, आतलं मेण वितळतं, ते पूर्ण खाली पडतं आणि मग आतमध्ये जो साचा तयार झाला आहे त्याच्यामध्ये ते मेटल पोअर करतात, मेटल ओततात आणि मग नंतर ते थंड झालं की वरची माती काढून टाकली की आतमध्ये आपल्याला फिनिश्ड हे मिळतं. तर ते काम आजही सोनगीरमध्ये केलं जातं आणि ही अतिशय मोठी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी की आज बस्तर आर्ट ही जगभरामध्ये छत्तीसगड प्रमोट करतं. आपल्यालाही संधी आहे की सोनगीरमध्ये होणारं काम आपण जगभरामध्ये या पद्धतीनं प्रमोट करू शकतो. तर तिथून आपण पुढे गेलो की ते मेथी नावाचं गाव लागतं आणि 2-3 मंदिराचे कॉम्प्लेक्स आहेत. तिथे नारायणाचं मंदिर आहे, लक्ष्मीचं मंदिर आहे, त्याच्यानंतर शिवाचं मंदिर आहे, तिथे एक मोठी बारव आहे. परिस्थिती वाईट आहे पण ती बारव त्या ठिकाणी आहे. तर त्या विष्णूची वैकुंठ मूर्ती नावाची एक मूर्ती आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या मूर्ती या वेगवेगळ्या संप्रदायाचं तत्त्वज्ञान सांगतात. तसंच वैष्णव तत्त्वज्ञान सांगणारी मूर्ती म्हणजे ती वैकुंठ मूर्ती की समोर एक चेहरा असतो, तो पुरुषाचा चेहरा आहे, एका बाजूला नरसिंह, एका बाजूला वराह, एक अनिरुद्ध वरती असतो, प्रद्युम्न आणि संकर्षण असे ते एकत्र असतात. आणि महाराष्ट्रामध्ये मंदिरावरती असणारी ही एकमेव वैकुंठ मूर्ती आहे. बाकी महाराष्ट्रामध्ये ती कुठंच नाही. अशी त्या मेथी नावाच्या गावात आहे. हे माहीतच आहे आपल्याला महाराष्ट्राचं वैभव. काय सुंदर गोष्टी ज्यांनी केलेल्या आहेत. असंच एक माइंड ब्लोईंग गोष्ट आपल्याला, मी तुम्हाला म्हटलं ते बळसाणे नावाचं गाव आहे. तर त्या बळसाणे गावामध्ये तुम्ही असं गावात गेलात की असं शेतातून चालत गेल्यावरती अचानक 2-3 मंदिरं जुनी तुमच्या समोर येतात. तिथे एक वेगळा मंदिर कॉम्प्लेक्स आहे. त्यानंतर गावात शिरताना कानबाई नावाचं एक मंदिर आहे. म्हणजे आता तिला कानबाई म्हटलं जातं पण ते कधीकाळी विष्णूचं मंदिर असेल. तर त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे की आपल्याला जनरल मंदिर काय माहिती आहे की मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी त्याची रचना असते. तर त्या मंदिरामध्ये ज्यावेळेला आपण प्रवेश करतो त्यावेळेला मुखमंडपातून आत गेलो की त्या सभामंडपामध्येच 10 छोटी उपगर्भगृह आहेत. बरं. ज्या ठिकाणी विष्णूचे कधी काळी वेगवेगळे अवतार असणार आहेत. आणि मग त्या द्वारशाखांवरती आपल्याला नवग्रह दिसतात, सप्तमातृका दिसतात, अवतार दिसतात, वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. वरती सुरसुंदरी कोरलेल्या आहेत, अष्टदिक्पाल कोरलेले आहेत आणि मग त्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश करतो. महाराष्ट्रामधलं हे एकमेव उदाहरण आहे अशा पद्धतीच्या मंदिराचं. वाव. हो, हे जे वैभव त्या खानदेशानं आपल्याला दिलं आहे ना, हे खूप मोठं आहे. याचाच अर्थ की त्या ठिकाणी अतिशय ताकदवान, अतिशय श्रीमंत आणि अतिशय सांस्कृतिकदृष्ट्या इव्हॉल्ड असणाऱ्या राजसत्ता राज्य करत होत्या. तर हे घडणं शक्य आहे. तर या दृष्टिकोनातून हा खानदेश आपल्याला एकदा बघावा लागतो.